हॅलो, नमस्कार. मी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा ओट्सचा उपमा बनवणार आहोत. ज्या लोकांना वेट लॉस करायचा आहे पण पोटभर खाऊन वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर रेसिपी आहे. हा उपमा बनवण्यासाठी आपण भाज्यांचा वापर करणार आहोत, त्यामुळे ही खूप हेल्दी रेसिपी आहे आणि मुलंही आवडीनं खातात. ओट्सचा उपमा बनवण्यासाठी इथं मी एक बारीक चिरलेली मिरची घेतली आहे, एक टोमॅटो घेतला आहे, कांदा, बारीक चिरलेला गाजर आणि पत्ताकोबी घेतला आहे. त्याचबरोबर खूप छान अशी चटपटीत टेस्ट येण्यासाठी इथं मी एक पॅक मॅगी मसाल्याचा घेतला आहे. त्याचबरोबर बाजारामध्ये अशा पद्धतीचे जे ओट्स मिळतात ते आपल्याला घ्यायचे आहेत. हे नॉर्मलवाले ओट्स आहेत. कढई गरम होण्यासाठी आता मी ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत. जिरे आणि मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे इथं. आता ह्याच्यामध्ये जी आपण बारीक चिरलेली मिरची घेतली होती ती टाकायची आहे आणि त्याचबरोबर कांदाही टाकायचा आहे. आता कांदा आणि मिरची एकदम व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. कांदा व्यवस्थित भाजला गेला की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेलं गाजर, टोमॅटो आणि पत्ताकोबी टाकणार आहोत. म्हणजे आपण जेवढ्या भाज्या घेतल्या आहेत त्या सर्व टाकायच्या आहेत आणि हे पुन्हा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट या भाज्या आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मी 2 मिनिटं भाज्या वाफवून घेते. तर भाज्या व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत. आता हे पुन्हा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि जी मॅगी मसाल्याची आपण पुडी घेतली होती ती टाकायची आहे. आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतवलं की आपल्याला याच्यामध्ये जे आपण ओट्स घेतले होते ते टाकायचे आहेत. ओट्स या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आपल्याला. 1 ते 2 मिनिट हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मॅगी मसाल्यामध्ये थोडासा आंबटपणा असतो, त्यामुळे मीठ कमी टाकायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग ते ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. तर इथं मी गरम गरम पाणी ओतते. आपण 1 वाटी ओट्स घेतले होते तर त्यासाठी 2 वाटी पाणी मी गरम करून ओतलं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये ओट्स व्यवस्थित शिजले जातात. आता झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. ओट्स शिजले गेले आहेत. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जास्त असे घट्ट किंवा जास्त पातळही ठेवायचं नाहीये. तर आता आपले ओट्स बनवून तयार झालेले आहेत. खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे. मुलंही खूप आवडीनं खातात ही रेसिपी. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.